सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने कोणी रंगत आणली तर त्यांचं नाव असेल सीमा मटकर. कारण नगराध्यक्ष पदावर सगळ्यांचा डोळा लागून आहे. कोण नगराध्यक्ष आणि सीमा मटकरांचं नाव नगराध्यक्षपदी या निवडणुकीत रिंगणात उतरणार आणि तिथूनच खऱ्या अर्थानं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी किंवा त्या निवडणुकीच्या दिशेने नवनवीन प्रश्न नवनवीन त्या ठिकाणी नवनवीन घोषणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र सीमा मटकर यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल केल्यानंतर बरेच जणांचे धाबे दणाणलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर एकामागून एक इतर पक्षाचे उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत. सद्यस्थितीत बघितलं तर सगळेच उमेदवार या ठिकाणी एकाच एक तोडीचे आहेत. मात्र सीमा मटकर यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. मात्र जनसंपर्क असल्यानंतर आपण निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर तो जनसंपर्क आपल्याला कितपत उपयोगी पडतो हे येणारा काळच प्रत्येक उमेदवाराला दाखवून देईल. मात्र या ठिकाणी सीमा मटकर ह्या सर्वसामान्यापासून श्रीमंतांपर्यंत या सगळ्यांच्या ओळखीच्या आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत. या सगळ्या जनसंपर्काचा त्यांना कसा उपयोग होतोय, मतदारांच्या घरोघरी जाऊन मतं आपल्याला मत द्या म्हणून सांगत असताना त्यांना काय अनुभव येतात हे जाणून घेणार आहोत. मटकर मॅडम नमस्कार. प्रथमतः या ठिकाणी आपण नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट म्हणजे उभाटा या पक्षाकडून आपण मशाल या चिन्हावर उमेदवारी लढवत आहात. काय पहिलं तुम्हाला काय म्हणजे ज्यावेळी तुम्हाला नगराध्यक्ष पदाचं उमेदवार म्हणून तुम्हाला घोषित केलं पहिली रिॲक्शन तुमची काय होती? नमस्कार, आपलंही स्वागत. मला अपेक्षाच नव्हती खरं तर. अनपेक्षितपणे हे माझ्याकडे चालून आलं आणि त्या संधीचं सोनं करण्याची मी एक चान्स घेतलेला आहे. आणि आत्ता सध्या सगळ्या सावंतवाडी शहरात प्रत्येक उमऱ्याला माझा पाय लागतोय. ज्या ज्या घरात जाईन तर लोकांना इतका आनंद होतोय की आनंदाने ते मला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देत आहेत. या ठिकाणी शहरात फिरत असताना अनेक समस्या आहेत. मग ड्रेनेजचा विषय असो, पाण्याचा विषय असो, पर्यटन वाढीचा विषय असो. आपण असं काही तुमचं ड्रीम प्रोजेक्ट किंवा असं काही विजन ठेवलेलं आहे का समोर, ज्यावेळी नगराध्यक्षमधून निवड झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट किंवा ती कन्सेप्ट तुम्ही राबवण्याचा काही मानस आहे का? हो ना, नक्कीच. मी यासाठीच उभे राहिली आहे कारण आज स्थानिक लेवलवर मी जे फिरताना सगळीकडे बघते. आज आमच्या खरोखरच मोती तलावाचे सुंदर सावंतवाडीच्या मोती तलावाच्या भोवतालचा परिसर अतिशय घाणीने म्हणजे लोक बसतात आणि तिथेच टाकतायत. आमचे कचरा कामगार मला वाटतं पोचतायत की नाही माहीत नाही. खरं तर लोकांची मानसिकता आपली शहर स्वच्छ सुंदर ठेवण्याकडे पाहिजे, पण ते आपलं एक दुर्दैव आहे. आणि जो स्विमिंग टँक आमच्याकडे सुरू केला, आमची मुलं पहिली त्या ठिकाणी स्विमिंग शिकली आणि आज त्या स्विमिंग पूलची स्विमिंग टँकची अवस्था फार वाईट झालेली आहे. मुलांच्या साधारण मैदानी खेळ उपलब्ध नाही आहेत. घन कचरा व्यवस्थापन आहे, कचरा कामगारांचे प्रश्न आहेत. नंतर आमचं मल्टी स्पेशालिटी, मी त्या हॉस्पिटलमध्ये पेशंट घेऊन जाते साध्या साध्या गोष्टींना पेशंटना बाहेर. मी आमच्या वरिष्ठांकडून उद्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आली तर त्याच्यासाठी पण प्रयत्न करेन. आणि क्रिकेटचं ग्राउंड, उघडे गटार, पाण्याची समस्या आहे. जाईन त्या गल्लीत ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत. आता ज्या ज्या बिल्डिंगकडे फिरते पाणी रस्त्यावर आलेलं आहे, वाईट वाटतं अवस्था बघून. ह्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माझ्या सुंदर सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी खरं तर याच्यात भाग घेतलेला आहे. खरं म्हणाल तर तुम्हाला समाजवादी पक्षाचा थोडासा वारसा आहे म्हटलं तरी चालेल. हा समाजवादी पक्ष अजूनही सावंतवाडीमध्ये अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक समाजवादी विचाराची माणसं आहेत. त्यांचा तुम्हाला नक्की फायदा होईल, काय सांगाल? हो हो, पप्पांच्या समाजवादी विचाराची खूप माणसं आहेत आणि आज त्यांचे आशीर्वाद मला मिळत आहेत. ती पण जरी मी ह्या पक्षात गेले तरी आज पप्पांबरोबरची जी त्यांच्या विचारांची जी माणसं आहेत त्यांचे मला खूप आशीर्वाद आणि पाठिंबा आहे. त्यांना सगळ्यांना इतिहासाची खरं तर पुनरावृत्ती झालेली आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रातून आज मला आशीर्वादाचे फोन येत आहेत. त्याने मी भरून पावली. या ठिकाणी एक शेवटचा प्रश्न, थोडासा वेगळा प्रश्न. आज तुमच्या समोर श्रद्धा भोसले आहेत भाजपच्या, शिंदे गटाच्या त्या ठिकाणी उमेदवार आहेत तुमच्या समोर आणि तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवताय. शिंदे गट आणि भाजप म्हणजे ते द्वंद्व युद्ध सुरू आहे आरोप प्रत्यारोपांचं. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? असो, या दोन्ही माझ्या मैत्रिणीच आहेत. मला कोणावरही आरोप प्रत्यारोप करायचा नाही. मी हे विजनच घेऊन बाहेर पडले आहे की मला कोणाविषयी काहीही तक्रार करायची नाही. माझ्या सुज्ञ सावंतवाडी जनतेने काय चाललंय, कोण कितपत आहे हे पाहावं आणि त्याप्रमाणे मतदान करावं, एवढीच माझी अपेक्षा. आताच उमेदवार ज्या मशाल चिन्हावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ज्या उमेदवार आहेत सीमा मटकर
यांनी आमच्याशी बातचीत करत असताना अनेक मुद्द्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करेल असं सांगितलं. मात्र सद्यस्थितीत शिवसेना आणि भाजप यामध्ये जे आरोप प्रत्यारोप आहेत त्या संदर्भात आपण काही बोलणार नाही. प्रतिस्पर्धी असली तरी त्या माझ्या दोन्ही मैत्रिणी आहेत असा एक मैत्रीचा चांगला संदेश सीमा मटकर यांनी आमच्याशी बातचीत करताना बोलून दाखवला. कॅमेरामॅन रोशन केरकर, साहेबन मराठे, हॅलो सिंधुदुर्ग, सावंतवाडी.